So next lecture, some important compound of element S block. है कि नहीं? In this section, we consider the 5 important compound of S block element reference in their preparation, properties and uses. पहिला पास याच्यामध्ये आता sodium carbonate, that is a washing soda. What is the formula of washing soda? Na2CO3 10H2. सोडियम कार्बोनेट म्हणतो आपण त्याला. आजूबाजूचा धुण्याचा सोडा असतो त्याला काय म्हणतात? सोडियम कार्बोनेट. आणि बेकिंग सोडा कोणता असतो? सोडियम बायकार्बोनेट असतो. आता प्रिपरेशन बघा, सोडियम कार्बोनेट आपण कसं प्रिपेअर करतो. सोडियम कार्बोनेट इज ए commercially prepared by Slovy process. In the first stage of process, CO2 is passed in a concentrated solution of NaCl, which is saturated with NH3 ammonia. Crystal of sodium bicarbonate separate as a result of the following reaction. आता सुरुवातीला काय करायचं आपल्याला? सोडियम कार्बोनेटचं काय करायचं? कमर्शियली प्रिपेअर करायचं. कोणत्या प्रोसेस आहे? सॉल्व्हेंट प्रोसेस आहे की नाही. तर पहिल्या प्रोसेस मध्ये काय करायचं? त्याच्यामध्ये काय पास करायचं? CO2 गॅस पास इन ए कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ NaCl. कॉन्सन्ट्रेटेड NaCl सोल्युशन मध्ये काय पास करायचं? CO2 गॅस पास करायचा. आणि ज्यावेळेस आपण CO2 गॅस पास करणार विच इज सॅच्युरेटेड विथ NH3 आहे की नाही. त्याच्यामध्ये काय NH3 वापरायचं आपल्याला, अमोनिया. क्रिस्टल ऑफ सोडियम बायकार्बोनेट इज सेपरेट. त्याच्यामध्ये काय होणार आहे आपल्याला? क्रिस्टल ऑफ सोडियम बायकार्बोनेट हे काय करणार? सेपरेट होणार आहे. ॲज इज द रिझल्ट इन द फॉलोइंग रिएक्शन. आता खाली बघा रिएक्शन काय? ट्वाइस NH3 aqueous आहे की नाही, अमोनिया प्लस वॉटर प्लस CO2 गॅस. अमोनिया घ्यायचा, वॉटर घ्यायचा आणि CO2 गॅस पास करायचा. आपल्याला काय भेटणार आहे? अमोनियम कार्बोनेट aqueous. अमोनियम कार्बोनेट aqueous प्लस वॉटर मॉलिक्यूल प्लस CO2 aqueous ट्वाइस NH4HCO3 आहे की नाही, अमोनियम कार्बोनेट NH4 हा काय भेटणार आपल्याला? अमोनियम कार्बोनेट. त्याच्यानंतर अमोनियम कार्बोनेट aqueous प्लस NaCl, अमोनियम क्लोराइड आणि अमोनियम NaCO3. आपल्याला काय भेटणार याच्यामध्ये? अमोनियम कार्बोनेट प्लस NaCl आणि सोडियम अमोनियम क्लोराइड आणि NaCO3. आता याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट हा काय झाला आपला? सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट aqueous प्लस NaCl इट गिव्स सोडियम अमोनियम क्लोराइड प्लस सोडियम बायकार्बोनेट है कि नहीं. सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट has a low solubility and therefore its crystal precipitate. तो सोडियम कार्बोनेट आपला काय? दॅट इज लो सोल्युबिलिटी. तो काय? लवकर सोल्युबल होत नाही. therefore it is crystal precipitate out which are formed as a result of the double decomposition reaction between ammonium bicarbonate आणि सोडियम क्लोराइड. याच्यामध्ये काय घडणार आहे? डबल डिकम्पोजिशन कशाचं? अमोनियम बायकार्बोनेट आणि सोडियम क्लोराइड. बघा आता दुसरी स्टेज आपली सेकंड स्टेज. आता सेकंड स्टेजला काय होणार आहे? The separated crystal sodium bicarbonate are heated to obtain sodium carbonate. ते आपल्याला जे काय सेपरेट आउट क्रिस्टलचे कसे होते? सोडियम बायकार्बोनेटला आपण काय केलं? हीट केलेलं आहे आणि काय ऑप्टेन आपल्याला? सोडियम कार्बोनेट पण मिळालं. बघा ट्वाइस NaCO3 सोडियम बायकार्बोनेट ट्वाइस Na3CO3 सोडियम कार्बोनेट प्लस H2O गॅस प्लस CO2 गॅस. हे आपल्याला H2O गॅस आणि CO2 गॅस काय आहे? बाहेर मिळणार आहे. इन दिस प्रोसेस द रिकव्हरी ऑफ अमोनिया. ह्या प्रोसेसमध्ये काय होणार आपल्याला? अमोनियाचे रिकव्हर होणार आहे. इज डन बाय ट्रीटिंग ऑफ सोल्युशन NH4Cl obtained with slack lime. The byproduct of this reaction is a calcium chloride. The reaction बघा, ammonium chloride aqueous plus calcium hydroxide solid gives 2 mole of NH3 gas plus calcium chloride aqueous plus H2 is a liquid as a water molecule. बरोबर आहे. आता याची प्रॉपर्टी पहा. सोडियम कार्बोनेट वॉशिंग सोडा is a white crystalline solid having the formula Na2CO3 10H2O. It is highly soluble in water. हा काय? हायली soluble in water. वॉटर मध्ये हा लवकर डिझॉल्व होतो. ऑन हिटिंग द dehydrate
loss water molecule to form monohydrate on heating above 373 Kelvin temperature. Monohydrate further loses water and changes into the anhydrous powder called soda ash. आता याच्यामध्ये आपल्याला सोडियम बायकार्बोनेटचं काय संबंध काय करायचं, वॉटर सोबत हीट करायचं आहे की नाही. सोडियम कार्बोनेटचं काय करायचं, वॉटर सोबत हीट करायचं 373 केल्विन आहे की नाही. याच्यामध्ये आपल्याला 10 मोल ऑफ H2A, Na2CO3 10 मोल ऑफ H2A, तर Na2CO3 H2O प्लस 9 मोल ऑफ H2O गॅस हा काय, हा आपल्याला 9 मोल ऑफ H2O गॅस भेटला आणि Na2CO3 भेटला. दुसऱ्यामध्ये Na2CO3 H2O, आता हा काय अबोव 373 डिग्री 373 डिग्रीच्या वर आपण याला हिट करणार आहोत. तर सोडियम कार्बोनेट प्लस हा काय H2O गॅस, हा सोडियम बायकार्बोनेट हा H2O गॅस आपल्याला वेगळा येणार आहे. aqueous solution of sodium bicarbonate is a alkaline because of its hydrolysis by the following reaction. आता रिएक्शन by Na2CO3 H2O NaSCO3 प्लस NaOH. ज्यावेळेस आपण सोडियम कार्बोनेटची रिएक्शन वॉटर सोबत करणार आहोत Na2CO3 प्लस H2O, इट गिव्स सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम हायड्रॉक्साईड. म्हणजे आपल्याला काय भेटणार आहे, सोडियम कार्बोनेट पासून सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम हायड्रॉक्साईड मिळणार आहे. बघा पुढे आता याचे उपयोग. अल्कलाइन प्रॉपर्टीज gives sodium carbonate on emulsifying effect on grease and dirt. It is used as a cleaning material. आता अल्कलाइन प्रॉपर्टी काय सोडियम बायकार्बोनेटची, emulsifying effect on grease and dirt and it is used in cleaning material. क्लिनिंग मटेरियल आहे की नाही, स्वच्छ करण्यासाठी आपण काय याचा उपयोग करतो. फॉर डर्ट है कि नहीं. इट इज यूज टू मेक हार्ड वाटर, बरोबर है. इट इज यूज टू मेक हार्ड वाटर सॉफ्ट एज ए वाटर सॉफ्टनर एज इनसॉल्युबल इट्स प्रेसिपिटेट आउट ऑफ द सोल्युबल कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सॉल्ट इन हार्ड वाटर एज कार्बोनेट फॉर एक्झाम्पल. आता याच्यामध्ये काय आहे, इट इज यूज टू मेक द हार्ड वॉटर. हार्ड वॉटर मध्ये याचा उपयोग होतो है की नाही. हार्ड वॉटर सॉफ्ट, हार्ड वॉटर सॉफ्ट करण्यासाठी ॲज अ वॉटर सॉफ्टनर. हा काय वॉटर सॉफ्टनर ॲज इनसॉल्युबल इन प्रेसिपिटेट आउट ऑफ सोल्युबल कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सॉल्ट इन हार्ड वॉटर कार्बोनेट फॉर एक्झाम्पल. कॅल्शियम कार्बोनेट ॲक्वियस प्लस Na2CO3 ॲक्वियस, कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट आपल्याला ॲक्वियस फॉर्म मध्ये मिळणार आहे. इट इज यूज फॉर कमर्शियली प्रोडक्शन ऑफ सोप अँड कॉस्टिक सोडा. आता याचा कमर्शियली उपयोग आपण कशामध्ये करतो, सोप साबण तयार करण्यासाठी आणि कॉस्टिक सोडा है की नाही, कॉस्टिक सोडा मध्ये आपण याचा उपयोग करतो. पुढे इट इज अन इम्पॉर्टंट लॅबोरेटरी रिएजन, आणि हा काय एक महत्वाचा लॅबोरेटरी रिएजन म्हणून सुद्धा आपण याचा उपयोग करतो. तर अशा प्रकारे आपण पाहिले सोडियम कार्बोनेट. आता एक प्रकारे आपण याला ओव्हरलुक करू. ओव्हरलुक कसं करायचं, सुरुवातीला काय केलं आपण, अमोनिया घेतला प्लस वॉटर मॉलिक्यूल घेतला, त्याच्यामध्ये काय पास केला, CO2 गॅस पास केला. CO2 गॅस पास केल्यानंतर काय भेटलं, अमोनिया आणि ॲक्वियस कार्बोनेट है की नाही. परत आता ॲक्वियस काय घेतलं आपण, सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम क्लोराईड. काय घेतलं, सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम क्लोराईड. त्याच्यामध्ये काय भेटलं, अमोनियम क्लोराईड ॲक्वियस फॉर्म मध्ये, आणि आपल्याला काय भेटलं खाली, सोडियम बायकार्बोनेट है की नाही, सोडियम बायकार्बोनेट. आता हे झालं. याची प्रॉपर्टी काय काय आहे, ह्याच्यामध्ये वॉशिंग सोडा आहे, व्हाईट क्रिस्टलाइन पावडर आहे की नाही. याचा फॉर्म्युला काय आहे, Na2CO3 10H2O, आणि हा काय येते हायली वॉटर सोल्युबल. हा काय वॉटर मध्ये सोल्युबल असतो. युजेस आपण काय काय पाहिले, इमल्सिफाइंग इफेक्ट ऑन ग्रीस अँड डर्ट, क्लिनिंग मटेरियल मध्ये सुद्धा आपण याचा उपयोग होतो. त्यानंतर हे हार्ड वॉटर सॉफ्ट करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. कमर्शियली प्रोडक्शन कशामध्ये याचं, सोप तयार करण्यासाठी
कॉस्टिक सोडामध्ये सुद्धा याचा उपयोग होतो आणि त्याच्यानंतर हा एक चांगल्या प्रकारचा लॅबोरेटरी रिएजंट सुद्धा आहे. तर अशा प्रकारे आपण आज सोडियम कार्बोनेटचं बघितलं. याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चरला बघू.